तळोद्यातील 2 घरफोडींचा छडा 91,462 रुपयांचा मुद्देमाल जप्त। तळोदा शहरातील हरकलाल नगर परिसरातील घरफोडीसह नगरपालिका परिसरातील किराणा दुकान फोडीचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले। या दोन्ही गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन संशयितांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असून त्यांच्याकडून एकूण 91,462 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। शहरात वाढलेल्या चोरी व घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रामगड परिसरातून 3 संशयितांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान ते अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले। पालकांच्या उपस्थितीत चौकशी केली असता त्यांनी एका साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले। तसेच नगरपालिका परिसरातील किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून रोख रक्कम व किराणा माल चोरी केल्याची कबुलीही त्यांनी पोलिसांनी नमूद केले। कारवाईमुळे तळोदा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 367/2026 आणि 397/2026 हे 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ तसेच पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, योगेंद्र सोनार, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे आणि पोलीस अंमलदार निशिगंध गवडे, राहुल पांढरकर, विशाल मराठे, सचिन सैंदाणे यांच्या पथकाने केली। आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट।